आज परळी कोर्टामध्ये धनंजय मुंडेंवर सुनावणी होणार आहे। त्या संदर्भात परळी कोर्टाने धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता। करुणा मुंडेंनी याचीच तक्रार दाखल केली होती। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी कधीही लाचारी स्वीकारली नाही। मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार, अजून पडलो तरीही परवा नाही, असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर दुपारी 12 वाजता तातडीची बैठक आहे। पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। नीलम गोऱ्हे हा शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत। घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलमताई गोऱ्हे मर्सिडीज बाबत असं विधान करणार नाहीत, असं शहाजी पाटलांनी म्हटलेलं आहे। नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केलेले आहेत। ठाकरे गटामध्ये 2 मर्सिडीज द्या आणि मंत्रिपद मिळवा असं गणित असल्याचा आरोप नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केलेला आहे। मराठी साहित्य संमेलनामध्ये आम्ही असे घडलो या कार्यक्रमामध्ये गोऱ्हे बोलत होत्या। संजय राऊतांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंनी उत्तर दिलेलं आहे। मी कधीही पदासाठी देवाणघेवाण केली नाही, पक्षाने नेहमीच माझा सन्मान केलेला आहे, असं उत्तर नीलम गोऱ्हेंनी दिलंय। शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या खळबळजनक विधानानंतर खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहारांना फोन केल्याची माहिती मिळते। आमची बाजू मांडायला दिली नाही, संधी दिली नाही, असं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। गोऱ्हेंच्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला। मुंबईमध्ये किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळेस गोऱ्हेंनी किती मर्सिडीज दिल्या हे सिद्ध करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं। नीलम गोऱ्हेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पदाच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील असं म्हणत नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर तोफ डागली आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्यानंतर 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केलाय। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। नीलमताई या जुन्या शिवसैनिक आहेत, त्यांनी अनेक वर्ष पक्षामध्ये काम केलेले, त्यामुळे त्यांच्या आरोपामध्ये तथ्य असू शकतं, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिलेली आहे। साहित्य संमेलन हे राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलेलं आहे का आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे का, आणि नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिले। बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरते आहे। माणिकराव कोकाटेंच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। संजय निरुपम यांनी हिंदूंचा नेता होण्यासाठी काम करावं, वादग्रस्त वक्तव्य करू नये असा सल्ला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निरुपमांना दिलेला आहे। संजय निरुपम यांनी हाऊसिंग जिहाद सुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर प्यारे खान यांनी त्यांचा समाचार घेतलेला आहे। ते नागपुरात बोलत होते।
वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावर मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे। प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवचलं, मात्र एका राष्ट्रतत्वाची भावना असायला पाहिजे, दोन्ही सरकारने याची दखल घ्यायला हवी अशी मागणी महाजनांनी केलेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारतात विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल, तसंच कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपाचे आमदार सचिन शेट्टींनी व्यक्त केला। मंत्री रामदास आठवलेंनी कर्नाटक वादावर प्रतिक्रिया दिलेली आहे। पुन्हा मराठी विरुद्ध कन्नडचा वाद पेटलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये लक्ष घालावं, तात्काळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी आठवलेंनी केली आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाचे धाराशिव कनेक्शन असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी वाशी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। धाराशिवच्या वाशी पोलिसांनी देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली असा दावा धसांनी केलाय। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडणार आहे। यावेळेस 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा केली जाणार आहे। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे 25 आणि 26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चा केली जाणार आहे। श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं। उपाध्यक्ष पदाबरोबरच सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी म्हणून लहू कानडे यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भीमाशंकरला तयारी सुरू करण्यात आली आहे। देशभरातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात। त्यासाठी भीमाशंकर देवस्थानाकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छताही करण्यात येते। महाशिवरात्री निमित्ताने महादेव नगरी सजवण्याची तयारी आता सुरू करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आलेला आहे। यात्रेचा काळ हा दुखवट्याचा असतो, मात्र मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नाहीत, त्यामुळे भावनांना ठेच पोहोचते असं ग्रामस्थांचं मत आहे। दिल्लीमध्ये बाबर, हुमायूं आणि अकबर रोडवर लावण्यात आलेल्या फलकांना तरुणांकडून काळं फासण्यात आलेलं आहे। छावा सिनेमा पाहून आलेल्या तरुणांनी बाबर, हुमायूं आणि अकबर रोडवर संताप व्यक्त केला। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलेला आहे। या विजयाबरोबर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही धडक मारलेली आहे। गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध मात्र चांगलीच तळपली। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला। त्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकची प्रतिक्रिया समोर आली आहे। गाणं गात शोएबने दुःख व्यक्त केलेले आहे। पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबने हा व्हिडिओ शेअर केलाय। शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पाकिस्तानच्या संघाचा भाग होता। ये एनालिसिस आपका जी, तुम्हारा क्या एनालिसिस है जी? रह गए चल कोई बात नहीं। दिस इज पैनल। हाँ जी, अब तो आदत सी है प्रोग्राम बढ़ गया। 10वीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत विद्यार्थ्यांनी रील्स बनवण्याचा प्रकार अकोल्यामध्ये घडलेला आहे। अकोल्यातल्या सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयातील हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील दुर्गम भाग गोजे गावामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल जायभाय हिने मिळवलेला आहे। वैष्णवीने थेट फिलिपिन्स गाठत MBBAचं शिक्षण घेतलेलं आहे। दरम्यान हिंगोली पोलीस दलामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव झालाय। नाशिकमध्ये मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। मॅटवर या स्पर्धा घेण्यात येत असून एकूण 62 संघ सहभागी झाले। 5 दिवस कबड्डीचा थरार मनमाडकरांना पाहायला मिळणार आहे। त्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे।